नमस्कार, मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. वर्चस्व आणि हिंदुत्व सध्या देशातील राजकीय स्थिती पाहता हे दोन्ही शब्द काहीसे परस्पर पूरक असल्याचं दिसतं आणि त्यामुळेच आता उत्तर प्रदेशात याच हिंदुत्वाच्या आधारे राजकीय रणसंग्राम रंगताना दिसतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेनेही हिंदुत्वाच्याच आधारे भाजपला टक्कर देण्याची रणनीती आखल्याचं पाहायला मिळतंय. या संपूर्ण स्थितीचा आपण आढावा घेऊयात आमच्या पुरण वर्चस्व रण हिंदुत्व या विशेष कार्यक्रमातून. शिवसेना भाजपच्या हातातून महाराष्ट्राची सत्ता काबीज करणाऱ्या शिवसेनेनं सध्या महाराष्ट्राबाहेर पक्षाच्या सीमा रुंदावण्याच्या हालचाली आता सुरू केलेल्या आहेत. जुना मित्र आणि नवा शत्रू बनलेल्या भाजपच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी शिवसेनेनं भाजपचा गड बनलेल्या उत्तर प्रदेशात आता हिंदुत्वाचा हुंकार दिल्याचं पाहायला मिळतंय. हिंदू धर्मातील सर्व जातींना जोडणारा दुवा, भारतीय परंपरा संस्कृतीला जोपासणारा धागा आणि त्या पुढे जाऊन आता राजकीय पक्षांना सत्तेच्या दिशेने नेणारा राजमार्ग. हिंदुत्व ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. याच व्यापक हिंदुत्वाचा आधार घेऊन सध्या पक्षवाढीचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून होताना दिसतोय. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेली शिवसेनाही आता महाराष्ट्राबाहेर पाय पसरण्यासाठी याच हिंदुत्वाचा आधार घेत असल्याचं पाहायला मिळतंय. लेकिन एक ही मुझे महसूस हो रहा है कि बदलाव की लहरें, परिवर्तन की लहरें यहाँ भी बह रही है. उत्तर प्रदेश में बदलाव होने वाला है, परिवर्तन होने वाला है. क्या मैं ठीक कह रहा हूं? परिवर्तन होने वाला है कि नहीं? शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं महाराष्ट्राबाहेर पावलं टाकायला सुरुवात केली आहे. खरं तर दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीतून शिवसेनेनं महाराष्ट्राचा उंबरठा काही महिन्यांपूर्वीच ओलांडला. त्यानंतर बेळगाव पोटनिवडणूक असो किंवा मग आता गोवा विधानसभा निवडणूक, शिवसेना पक्ष म्हणून सातत्यानं विस्ताराचा प्रयत्न करते. पण उत्तर प्रदेश निवडणुकीत शिवसेनेनं वेगळ्या रणनीतीनं भाजपला आव्हान दिलंय. उत्तर प्रदेशातील हिंदू मतांचं महत्त्व ओळखत शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा बुलंद केलाय. हिंदुत्वाच्या जोरावर उत्तर प्रदेशात एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजप विरोधात शिवसेनाही हिंदुत्वाचं कार्ड खेळत असल्याचं दिसतंय. सिर्फ नफरत की बातें हुई, सिर्फ दंगे की बातें हुई, डरावनी बातें हुई. अभी भी 5 साल बाद, यानी भारत सरकार तो 7 सालों से है, 2014 से है, बहुमत दोनों बार मिली थी. अभी भी मैं देख रहा हूं कि उत्तर प्रदेश में जो भारी बहुमत मिली थी 2017 में, 7 साल भारत सरकार के और 5 साल उत्तर प्रदेश सरकार के भाजपा सिर्फ लोगों को डराते आई है कि ऐसे होगा, वैसे होगा, ये खतरे में है, वो खतरे में है. लेकिन खतरे में कोई हो नहीं सकता. ये श्री राम की भूमि है, श्री राम की भूमि है. महाराष्ट्रातील सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या शिवसेना महाराष्ट्राबाहेर विस्तार करणार असल्याची घोषणा स्वतः उद्धव ठाकरेंनी केली. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न असल्याचं बोलून दाखवलं. जर एक व्हायरस त्याच्या लाटा एकामागून एक आणत असेल तर आपल्याकडे एक प्रचंड तेजस्वी वारसा आहे आणि तो भगव्याचा वारसा तो घेऊन संजय, आता आपण बोललात की दिल्लीमध्ये शिवसेना प्रमुखांचा पुतळा, तो तर आहेच, करायचंच. पण त्याच बरोबरीने दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न जे शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दाखवलं ते आपण पूर्ण करणार आहोत की नाही, ते जर आपण करणार असू तर आणि तर आपल्या या सगळ्याला अर्थ आहे, नाहीतर हे सगळं निरर्थक. उद्धव ठाकरेंच्या याच आदेशाची अंमलबजावणी आता शिवसेनेनं सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. कुठे मराठी तर कुठे हिंदुत्वाचं कार्ड खेळत
शिवसेना 3 आघाड्यांवर भाजपला प्रत्युत्तर देत असल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरे कडवट हिंदुत्वाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधतायत, तर तिकडे आदित्य ठाकरे सर्वसमावेशक हिंदुत्वाच्या आधारे परराज्यातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायत। त्याचवेळी महाराष्ट्रात संजय राऊतांसारखे चाणाक्ष नेते मराठीच्या मुद्द्यावरून भाजपची कोंडी करताना दिसतायत। महाराष्ट्राविषयी असूया, हाच किरीट सोमय्या ज्याने काही वर्षापूर्वी हायकोर्टामध्ये एक पिटिशन केलं होतं, आठवत असेल तुम्हाला, शिशिर शिंदे असतील, त्यांना माहिती आहे। मराठी भाषा, बरोबर ना, मुंबईतून मराठी भाषा शालेय शिक्षणात सक्तीची असू नये यासाठी जो माणूस कोर्टात जातो आमच्या मराठी भाषेविरुद्ध, त्याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? हा भारतीय जनता पक्षाचा फ्रंटमॅन आणि मराठी कट्टा चालवतात हे लोक। विशेष म्हणजे तरुण मतदारांना आकर्षित करण्याचे शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत। याचाच भाग म्हणून ठाकरे घराण्यातील तिसऱ्या पिढीचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर पक्ष विस्ताराची धुरा सोपवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी तसे संकेत दिले, त्यानुसार आता हळूहळू का होईना आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं महाराष्ट्राबाहेर विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू केलेत। बाळासाहेब ठाकरेंबरोबर आम्ही काम केलेलं आहे। आता या पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी तरुण नवीन पिढी आमच्या पाठीमागची त्याने पुढे आलं पाहिजे असा विचार करणाऱ्यापैकी मी एक आहे। आदित्य ठाकरे यांनी स्वतः वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून मंत्रिमंडळातलं मंत्रिपद घेऊन आणि आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रचार करून त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की शिवसेनेमध्ये 2 नंबर मीच आहे आणि या पुढे भविष्यात जेव्हा केव्हा सूत्र स्वीकारण्याची वेळ येतील तेव्हा ती मीच स्वीकारणार आहे, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांच्या कृतीतून। उत्तर प्रदेशातील प्रचारात हिंदुत्व कार्ड खेळत शिवसेनेनं महाराष्ट्राच्या बाहेर विस्ताराचे प्रयत्न सुरू केले। त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा हिंदुत्वादी चेहऱ्यानं मतदारांना आकर्षित करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। पश्चिम बंगालमध्ये एक मोठ्या प्रमाणावर पराभव भाजपला सहन करावा लागला। महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता येऊ शकली नाही आणि त्यामुळे जर आता भाजपला नामोहरम करायचं तर त्याच्यासाठी उत्तर प्रदेशचीच भूमी आहे की जिथे भाजपला समजा रोखण्यामध्ये यश आलं तर ते रोखलं जाऊ शकतं आणि त्यासाठी जे काही समाजवादी पक्ष प्रयत्न करतो आहे, काँग्रेस करतं आहे, आप करतं आहे, असे जे इतर पक्ष प्रयत्न करत आहेत तर त्यामध्ये आपलासुद्धा एक काहीतरी खारीचा वाटा असला पाहिजे आणि आपण हे आता भाजपच्या विरोधामध्ये देशात लढायला उभे राहिलेले आहोत। हा मला वाटतं त्यामागचा एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे। खरं तर शिवसेनेचा इतिहास पाहता शिवसेनेची सुरुवातच मराठी आणि वाढ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली। 19 जून 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली। प्रबोधनकार ठाकरेंच्या उपस्थिती आणि काही मोजक्या सहकाऱ्यांसोबत शिवसेनेची सुरुवात झाली। सर्व काही मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी या अगदी तेव्हापासूनच भाजपनं शिवसेनेला टार्गेट करायला सुरुवात केली। भाजप नेत्यांनी सातत्यानं शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याचे आरोप केले। तुम्ही हिंदुत्व सोडलाय, सत्तेसाठी धर्माचा विसर पडला। कोरोना काळातील सणांवरील निर्बंध असो किंवा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय असो किंवा मग सावरकरांचा प्रश्न, प्रत्येक गोष्टीला हिंदुत्वाशी जोडत भाजपनं शिवसेनेची कोंडी करायला सुरुवात केली। कशाचं हिंदुत्व राहिलं आहे त्यांचं, कशाचा भगवा म्हणतात, सगळी भेसळ केली आहे त्यांनी। अशा लोकांसोबत बसले आहेत जे रोज सावरकरांना शिव्या देतात, खालच्या दर्जाचं बोलतात, समलैंगिक म्हणतात। आत्ता यांच्यात सत्तेत असताना त्यांनी सावरकरांच्या विरुद्ध अंक काढला आणि हे मारे फुशार काय मारून राहिले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात। लाज वाटत नाही हिंदुत्वाच्या गोष्टी करताना? माननीय बाळासाहेब ठाकरेंनी एवढ्या वर्षामध्ये हिंदुत्व धर्मासाठी शिवसेना, मराठी माणसासाठी आणि हिंदू धर्मासाठी ही घोषणा देऊन हा पक्ष हिंदुत्ववादी पक्ष म्हणून त्याचं नाव ते विकून मुख्यमंत्रीपद घेतलं आहे। भाजपच्या याच आरोपांना शिवसेनेनं वेळोवेळी प्रत्युत्तर दिलं। मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक सभेतून भाजपचे आरोप फेटाळून लावले। एवढंच नाही तर शिवसेनेचंच हिंदुत्व खरं असल्याचं सांगत त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाला बनावट ठरवण्याचा प्रयत्न केला।
पण प्रत्येकदा मुख्यमंत्र्यांच्या विधानाला फोडण्यासाठी भाजप नेत्यांची फौज पुढे येत राहिली। हे अपेक्षितच आहे, कारण की दोघांची वोट बँक जी आहे ना ती सारखी आहे आणि त्या सारख्या वोट बँकेवर कोणी डल्ला मारायचा किंवा कोणी हक्क सांगायचा, थोडं पॉझिटिव्ह बोलूया, याच्यावरूनच हे भांडण आहे। त्याच्यामुळे जसं एकच शेत आहे आणि दोघांचा क्लेम आहे त्या शेतावर, तर तसं आमच्याकडे विदर्भात त्याला धुऱ्यावरचं भांडण म्हणतात, तसं धुऱ्यावरून भांडण सुरू आहे। हा जो धुरा आहे हा हिंदुत्वाचा आहे। दाखला दिला जातो तो नेहमी आपल्याला माहिती आहे की बाबरी मशीद पडली त्यावेळेला भाजपच्या नेत्यांनी अंग झटकण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला त्याची जबाबदारी ही बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली। हा एक मुद्दा ते सांगतात। दुसरं असं आहे की मुंबईत जेव्हा दंगे झाले होते तेव्हा इथल्या जो कोणी व्यापारी वर्ग होता, म्हणजे गुजराती समाज असेल, इतर समाज असतील, जे व्यापार उद्योगामध्ये आहेत, तर त्यांच्या मालमत्तांचं रक्षण आम्हीच केलं होतं, त्यांना आम्ही संरक्षण दिलं होतं, हे सुद्धा शिवसेना सांगते। आणि या आधारावरती मग शिवसेना दावा करते की आमचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे बेघडी आहे किंवा तकलादू आहे। भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सातत्यानं शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळे शिवसेनेनं केवळ बोलण्यापुरतं न राहता आता भाजप शासित राज्यांमध्ये थेट निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेनं भाजपला धोबीपछाड देत कलाबेन डेलकर यांना विजयी केलं। त्यानंतर बेळगावातील पोटनिवडणुकीत शिवसेनेनं भाजप विरोधात उमेदवार मैदानात उतरवला। गोवा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानंतरही शिवसेनेनं जवळपास 10 जागा लढवल्या आणि आता उत्तर प्रदेश निवडणुकीतही शिवसेनेनं भाजप विरोधात 37 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। त्यामुळे शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेर लढण्याचा प्रयत्न छोटा स्वरूपाचा असला तरी यातून शिवसेनेनं भाजपला स्पष्ट संदेश दिल्याचं दिसतंय। 25 वर्षांनंतर का होईना शिवसेनेनं महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं यातून स्पष्ट होत आहे। तेव्हा जेव्हा युती झाली होती तेव्हा बाळासाहेबांनी, मला माहिती आहे आणि भाषणात पण सांगितलं, आपल्या अनेकांच्या लक्षात असेल की तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो। आता देशही तुम्ही जिंकलात, राज्यही तुम्ही जिंकलात, महापालिका पण तुम्हाला पाहिजे, ग्रामपंचायत, सोसायट्या वगैरे सगळंच पाहिजे, मग आम्ही काय धुणी भांडी करायची का? आम्ही धुणी भांडी करायला बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना नव्हती केली की कोणाची तरी धुणी भांडी करावी, नाही, उलटं धुणी भांडी करणाऱ्या मराठी माणसाला स्वाभिमानाने पाठ करण्याने उभं राहण्यासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली। आता शिवसेनेला निश्चितपणे असं वाटत असावं की महाराष्ट्रातल्या सत्तेचा फायदा घेऊन आपण राष्ट्रीय राजकारणात जावं, त्यात गैर काही नाही। अनेक पक्षांनी यापूर्वी असा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे आणि राष्ट्रीय महत्वाकांक्षा जी आहे ती जर शिवसेनेला पूर्ण करायची असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणाकडे शिवसेना जशी बघते तो दृष्टिकोन थोडाफार बदलावा लागेल आणि तो बदलून एक राष्ट्रीय दृष्टी असलेलं राजकारण शिवसेनेनं करण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्राच्या चष्म्यातून देशाचं राजकारण केलं जाऊ शकत नाही असं माझं म्हणणं आहे। शिवसेनेनं भाजपला त्यांचीच सत्ता असलेल्या राज्यांमध्ये थेट निवडणुकीच्या माध्यमातून छोट्या स्वरूपाचं का होईना आव्हान द्यायला सुरुवात केली आहे। पण हे करतानाच शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाचं कार्ड खेळल्याचं स्पष्ट होत आहे। त्यामुळे भाजप शिवसेनेत महाराष्ट्रातही आगामी काळात हिंदुत्वावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुणाचं हिंदुत्व खरं हे पटवण्यासाठी दोन्ही पक्ष आमने सामने येण्याचे संकेत आत्तापासून मिळत आहेत। टिपू सुलतानपासून अनेक जे काही हिजाबपर्यंतचे वगैरे जे मुद्दे काढले जात आहेत ते हेतुतः ह्याचसाठी काढले जात आहेत की हिंदुत्वाच्या आधारावरच पुन्हा आपल्याला लढायचं आणि त्याच आधारावर टिकून राहायचं आहे। आणि अशा ह्याच्यामध्ये जेव्हा असे मुद्दे निघतात तेव्हा स्वाभाविकच ते शिवसेनेला डिवचण्यासाठी शिवसेना या विषयांवर काय भूमिका घेणार असा आग्रह धरतात आणि तिथं थोडीशी शिवसेनेची नाही म्हटलं तरी कोंडी होते, हे आपल्याला मान्य करावं लागेल। अर्थात त्यामुळे या मुद्द्यांवरून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळेलच। एकंदरीतच शिवसेना आणि भाजप यांच्यातला संघर्ष आता देशपातळीवर पोहोचल्याचं चित्र आहे। महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा तसंच सौम्य हिंदुत्व आणि महाराष्ट्राबाहेर कडवट हिंदुत्वाच्या माध्यमातून शिवसेना भाजपला प्रत्युत्तर देताना दिसते। त्यामुळे हिंदुत्व आणि मराठी या दोन मूळ हेतूंच्या माध्यमातून शिवसेना त्यांचा जुना मित्र आणि नवा शत्रू असलेल्या भाजपला धोबीपछाड देण्यात किती यशस्वी होते, महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचं हिंदुत्व कार्ड परिणामकारक ठरतं का,
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रशियाकडून कीवमध्ये मिसाईल हल्ला करण्यात आला. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासूनच भाजप आणि शिवसेनेतील वादाला सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच दोन्ही पक्षातील दुरावा हा वाढत गेला. त्यात मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे आता शिवसेना भाजप शासित राज्यांमध्ये निवडणुका लढवतंय. कट्टर शत्रू बनलेल्या भाजपला आव्हान देऊ पाहतंय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्री कोणी बनेल, पंतप्रधान कोणी बसेल, पण देशाचं काय होईल हा एक विचार कोणीतरी करायला पाहिजे होता. तो आजपासून आम्ही करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आज काय नव्याने आम्हाला काय साक्षात्कार झाला अशातला भाग नाही, पण सुरुवात कोणी करायची ती सुरुवात आम्ही करतो आहोत. उत्तर प्रदेश की शान, तीर कमान, उत्तर प्रदेश की शान. और यही परिवर्तन हमें आगे लेके जाना है. अगर आप परिवर्तन करने के लिए तैयार हो तो सब आप हाथ ऊपर करके मुझे दिखाइए कि ये परिवर्तन की ताकत है. भाजप विरोधात भक्कम आघाडीची उद्धव ठाकरेंची ही घोषणा आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात आदित्य ठाकरेंनी भाजपवर केलेला हा घणाघात, या दोन्ही प्रतिक्रिया भाजप आणि शिवसेनेतील संघर्षानं टोक गाठल्याचं दर्शवतात आणि त्यानंतर शिवसेना कशी कामाला लागली आहे हे सांगायला पुरेशा आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपला तोंडघशी पाडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केलं आणि या सरकारचं नेतृत्व स्वतःकडे घेतलं. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतली मैत्री शत्रुत्वात बदलली. त्यात मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून सातत्यानं महाविकास आघाडीमधील मंत्री आणि नेत्यांवर कारवाया होत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये टोकाचा संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे. पण आता सगळं काही मला पाहिजेच, मतदान नाही झालं, मतं मिळाली नाही मिळाली तरी मी माझ्या सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणारच, हा जो काय एक प्रकार आपल्या देशाच्या राजकारणात कधी नव्हता, त्यांनी संपूर्ण देशाचं राजकारण नासवून टाकलं आणि विकृत करून टाकलेलं आहे. आणि त्यातूनच हे या देशामध्ये राज्य आणि केंद्र हा संघर्ष सुरू झालेला आहे. नहीं, ये एजेंसीज अभी तो भाजपा के लिए कैंपेन की एक माध्यम बन गई है. हर एक को बदनाम करे, हर एक राज्य को बदनाम करे, वहाँ के लोगों को बदनाम करे, वहाँ की पॉलिटिकल पार्टीज को बदनाम करे. अगर बंगाल का पैटर्न देखो, आप हैदराबाद का देखो, लेकिन विजय ये सच का ही होता है और हर बार ऐसे ही हुआ. आता तर केवळ शाब्दिक हल्ला चढवण्याऐवजी थेट निवडणुकीच्या माध्यमातून भाजप विरोधात लोकभावना तयार करण्यासाठीही शिवसेना पुढे सरसावली आहे. त्याचाच भाग म्हणून गोवा असेल किंवा उत्तर प्रदेश, प्रत्येक भाजप शासित राज्यात शिवसेनेला निवडणूक आखाड्यात उतरवून आव्हान उभं करायचंय. शिवसेनेचं हे पाऊल म्हणजे आगामी लोकसभेसाठीची मोर्चे बांधणी असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हिंदुत्ववादी पक्ष, भाजपचा सहकारी पक्ष म्हणून भाजपची रणनीती शिवसेनेपेक्षा जास्त चांगली इतर कुठल्याही पक्षाला ठाऊक नाही. त्यामुळे हिंदू मतदारांमध्ये जोपर्यंत फूट पडत नाही तोपर्यंत भाजप सत्तेतून दूर होणार नाही याची पूर्ण कल्पना शिवसेनेला आहे. त्यासाठीच भाजपच्या हिंदुत्वाला शिवसेनेनं लक्ष केलेलं आहे आणि ही रणनीती शक्यतोवर देश पातळीवर ती राबवली जावी याच्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीच्या वतीनं शिवसेना भाजपच्या हिंदुत्वाला लक्ष करत आहे असं मला वाटतं. भाजप आणि शिवसेनेत सध्या हिंदुत्वावरूनच सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचार सभा असो किंवा मग महाराष्ट्रातले कार्यक्रम, प्रत्येकदा उद्धव ठाकरे भाजपच्या हिंदुत्व संकल्पनेवर घणाघात करतायत. हिंदूंना सुद्धा त्यांचं एक स्वत्व, त्यांचा स्वाभिमान, अभिमान आणि त्यांची ताकद, त्याची जाणीव करण्यासाठी मग हिंदुत्वाचा पुरस्कार केला. तर आता परिस्थिती अशी आहे की हे सगळं बरंचसं काय पुलाखालून पाणी, कारण बरेचसे पूल आता झालेले आहेत आणि अतिवृष्टीमुळे पाणी तर दरवर्षी येत जात असतंच, तर ते वाहून गेलेलं आहे. आणि आता लक्षात आलेलं आहे की अरे ज्या एका हेतूने आम्ही युती केली होती तो हेतू कुठेतरी बाजूला पडलेला आहे आणि केवळ वाटेल ते झालं तरी सत्ता मिळालीच पाहिजे ह्या पद्धतीने
अगदी हिंदुत्वाचा सुद्धा वापर होतोय तर ते गैर आहे. त्याचवेळी भाजप मात्र सातत्यानं महाविकास आघाडीमुळे शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचा आरोप करतेय. त्यामुळे शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर देत भाजप हिंदुत्वाची लढाई अधिक तीव्र करताना पाहायला मिळतेय. हा भाजपचा आरोप तसा खरा आहे, काही त्यात चुकीचं नाही आहे. पण दुसऱ्या बाजूने बघितलं तर शिवसेनेचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक झालं असं पण म्हणता येईल. कारण राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष ज्यांच्यासोबत शिवसेनेने हातमिळवणी केलेली आहे ते देखील काही पूर्णपणे मुस्लिम धार्जिणे पक्ष नाही आहेत. त्यांच्याही पक्षामध्ये हिंदुत्ववाद हा आहेच, फक्त तो मवाळ आणि सौम्य आणि सुप्त स्वरूपात असतो. भाजपच्या आरोपांमुळे का होईना पण शिवसेनेला त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला पुन्हा उजळ करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या पक्षांच्या सोबत असल्यानं शिवसेनेलाही हिंदुत्व सारख्या काही मुद्द्यांवर नक्कीच तडजोड करावी लागत असणार यात शंका नाही. अशा वेळी शिवसेना पुन्हा एकदा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख निर्माण करत असेल तर पुरोगामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सेनेची ही भूमिका कितपत मान्य असेल हा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापले जे काही अजेंडे आहेत राजकीय ते थोडेसे बाजूला ठेवायचे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र यायचं अशी भूमिका तिन्ही पक्षांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भगव्या व्यासपीठावर काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना जावं लागतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या तिरंग्या व्यासपीठावर शिवसेनेच्या नेत्यांना भाषण द्यावं लागतं. ही जी काही राजकीय अपरिहार्यता आहे ही तिन्ही पक्षांनी स्वीकारली असल्यामुळे तिघांचा संसार चालू आहे ना. सत्तेसाठी शिवसेनेचं हिंदुत्व मान्य करणं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची एक प्रकारे मजबुरी आहे आणि त्यात कुठल्याही प्रकारचा संघर्ष किंवा कन्फ्लिक्ट होताना दिसत नाही आहे. म्हणजे भाजपला वाटतं की सत्तेसाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेपुढे मवा झालेला आहे, शिवसेनेचे हिंदुत्व मान्य होईल की नाही हा जो प्रश्न आहे हा अनाठायी आहे. सातत्यानं भाजपकडून होणारे हल्ले, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया, त्यामुळे सध्या महाराष्ट्र सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. भाजप विरोधात एकत्रित लढण्याची वेळ आल्याची गरज तिन्ही पक्षाचे नेते व्यक्त करतायत. मराठीच्या मुद्द्यावर आधी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं एकमत झालंय. त्यामुळे आता भाजपला रोखण्याच्या गरजेपोटी शिवसेनेचं हिंदुत्वही काँग्रेस, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे इतर पक्ष मान्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा भाजप विरोधात शिवसेनेची नवी रणनीती पाहायला मिळतेय. कुणाचं हिंदुत्व वरचढ ठरणार? भाजपच्या आक्रमकतेला सेनेचं हिंदुत्व रोखणार का हेच आता पाहावं लागेल. या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.